नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सुरू करतोय आपल्या व्हिडिओची एक नवीन सिरीज, ज्याच्यामध्ये आपण पुण्यावरनं मदुराईला जाणार आहोत, त्यानंतर रामेश्वरम, त्यानंतर रामेश्वर पाठोपाठच आपण कन्याकुमारी आणि तिरुवनंतपुरम सुद्धा कव्हर करणार आहोत। आणि या सिरीजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मदुराई जंक्शनविषयी जाणून घेणार आहोत। मदुराई जंक्शन कसं आहे, तिथे कोणकोणत्या सुविधा आहेत, त्याचबरोबर मदुराईवरून रामेश्वरमला जाण्यासाठी कोणकोणत्या गाड्या अवेलेबल आहेत आणि कोणत्या मीडियमने तुम्ही रामेश्वरमला जाऊ शकता, रामेश्वरमला आम्ही कसे गेलो, त्यासाठी आम्ही कोणती गाडी निवडली, आणि त्याचबरोबर रामेश्वरमला जाताना कोणकोणते स्टेशन्स लागतात, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, आणि त्याचबरोबर जे पंबन ब्रिज आहे जे की समुद्रामध्ये बनवलेला आहे, ज्याच्या दोन्ही साईडला समुद्र आहे आणि आतमधून रेल्वे जाते, त्याचा पण व्ह्यू आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आणि फायनली मग आपण जेव्हा रामेश्वरमला पोहोचतो, तेथे पोहोचल्यानंतर तिथलं रामेश्वरमचं रेल्वे स्टेशन कसं आहे आणि तिथून तुम्ही रामेश्वरममध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टने कसा प्रवास करू शकता, याविषयीची संपूर्ण माहिती आम्ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहोत। सो मित्रांनो, कसलाही वेळ न घालवता चला आपण करूया या व्हिडिओला सुरुवात। तर आमच्या प्रवासाची सुरुवात झाली होती पुण्यावरनं मित्रांनो। पुण्यावरनं आम्ही नगरकोइल एक्सप्रेसची गाडी आहे ती 12:30 वाजता, त्या गाडीने आम्ही मदुराईच्या दिशेने निघालो होतो। आणि सकाळी जवळपास सोलापूरच्या नंतर तुम्हाला असा काही सीन पाहायला मिळतो। खूप मोठे मोठे अशी डोंगर आहेत आणि त्याच्यावरती अशी खूप मोठ्या मोठ्या प्रकारचे दगड आहेत। येथूनच जवळ हम्पी आहे आणि हम्पीसारखं स्ट्रक्चर तुम्हाला इथे पण पाहायला मिळतं। फायनली आम्ही 26 ते 27 तासांचा प्रवास करून मग मदुराई जंक्शनवर पोहोचलो होतो मित्रांनो। आणि आता बघूया आपण पुढे मदुराई जंक्शनवर काय काय गोष्टी अवेलेबल आहेत ते। सकाळचे 2:33 झालेत मित्रांनो। ही गाडी आहे ज्याने आपण आलो आहे आणि आता आपल्याला सकाळी 7 वाजता पॅसेंजर आहे रामेश्वरला जाण्यासाठी। आता एक गाडी आहे 3 वाजता, परंतु गोष्ट अशी आहे की आपल्याला पंबन ब्रिज पाहायचा आहे, जो की आपल्याला नाईटमध्ये दिसणार नाही आहे। त्यासाठी आपण थांबणार आहोत स्टेशनवरतीच आणि मग नंतर सकाळी आपण 7 वाजताची जी पॅसेंजर आहे तिने रामेश्वरमला जाणार आहोत। हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे मित्रांनो आणि इथेच IRCTCचा एक्सक्लुझिव्ह लॉन्ज आहे, जिथे की चार्जेस असे आहेत काही। एक तासाचे 60 रुपये आहेत आणि आंघोळ करायची असेल तर 100 रुपये। बघूया आपण, थांबूया। हा दुसरा वेटिंग हॉल आहे ACचा। इथे काय आहे, इथे चार्जेस वगैरे काही लिहिलेले नाही आहेत।
चार्जेस आतमध्ये जाऊन विचारावं लागते, काही कळत नाही आहे. यांचा रेट कमी आहे, 20 रुपये पर हॉवर आहे, जे की एक अफोर्डेबल आहे. पण इथे आंघोळीची वगैरे काही सोय नाही आहे. फक्त 20 रुपये पर हॉवरने तुम्ही बसू शकता किंवा तिथे झोपू शकता. तिकीट काढलेलं आहे आपण मित्रांनो. हा मामा आहे स्वराचा. आता वरती जायचं आपल्याला, 3 नंबरवर आहे ट्रेन. मदुरईवरनं रामेश्वरमला जाण्यासाठी तुम्ही ट्रेन, बस किंवा ॲटो, त्याचबरोबर इतर प्रायव्हेट वाहनसुद्धा करू शकता. स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला बस किंवा प्रायव्हेट जी व्हेकल्स असतात, टॅक्सीज वगैरे, ते इझिली रामेश्वरमसाठी भेटून जातात. पण आम्ही ट्रेन निवडली होती आणि आम्ही ज्या ट्रेनने मदुराईवरनं रामेश्वरमला जाणार होतो त्या ट्रेनचं नाव होतं मदुराई ते रामेश्वर पॅसेंजर. आणि ही ट्रेन रोज सकाळी 7 वाजता मदुराईवरनं निघते आणि जवळपास 10:30 वाजता रामेश्वरमला पोहोचते. ही ट्रेन अगदी रिकामी असते मित्रांनो, कोणीही बसलेलं नसतं. तुम्ही जर लवकर गेलात तर तुम्हाला इझिली जी पाहिजे ती जागा भेटून जाते. आणि या ट्रेनचं तिकीट अगदी 40 रुपये आहे, जे की खूपच कमी आहे. आपल्याला काय भाषा कळत नाही आहे मित्रांनो, पण एक जणांनी सांगितलं की पलीकडची ट्रेन जाणार आहे, ही नाही, तर पलीकडे जाऊया आपण. असं वाटतं हीच गाडी आहे मित्रांनो. हे बघ रे, ह्याचं काय आहे ते ChatGPTवर टाकून. ती गाडी काय माहिती, एकतर इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं नाही आहे गाडीवर, बोर्डचं सायन्स, नंबर्स वगैरे, त्यामुळे प्रॉब्लेम होते ना. आता विचारून बघूया कोणाला ते. गाड़ी कहाँ पे जा रहा है? रामेश्वरम जा रहा है? ये से ये लोग ताकून बघेल. निघते का बघू थांब. आ जाओ, ओपन हवी गर्दी. काय लाईट इथं कोणी नाही आहे. थांब, पलीकडचं उघड पहिले, जाऊ. घर हां ओढ. आपली सीट घेतली आपण मित्रांनो, कारण की इथून आपल्याला बाहेरचा नजारा दिसेल. चला बसून घेऊया. गाडी निघालेली आहे. सात वाजून 5 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो. डोळ्याला दिसतंय 7 वाजून 5, पण कॅमेऱ्यामध्ये काही येत नाही, काही कळत नाही. गाडी मदुराई स्टेशनवरून निघालेली आहे बरोबर टायमाला. तर बघूया आता इथं टाईम दिसतो. हां 7 वाजून 6 मिनटे बघू शकता. 7 वाजून 6 मिनटं झालेले आहेत. इकडे पाऊस नाही आहे कसलाच. आपल्या पुण्यामध्ये जेवढा पाऊस आहे तसं इकडे पाऊस नाही आहे. मला गाडीच्या आतमध्ये काही सीन आहे तो तुम्हाला दाखवतो. जास्त काही गर्दी नाही आहे. आम्ही बसलोय. इथून चढायला गर्दी आहे मित्रांनो. मान मदुरे जंक्शन म्हणून आहे. गाडी भरायला लागली का. हा बीच लागलेला आहे मित्रांनो आपल्याला.
मित्रांनो हे आहे मंडपम स्टेशन. हे आता लास्टचं स्टेशन आहे. याच्यानंतर पंबन ब्रिज लागतो, म्हणजेच समुद्रावर जो ब्रिज आहे रामेश्वरमचा त्याला पंबन ब्रिज म्हणतात. आणि मग नंतर आपण डायरेक्टली रामेश्वरममध्ये एंट्री करणार आहोत. आणि हे जे गाव आहे ह्या गावाच्या दोन्ही साईडने समुद्र आहे. पुढे गेल्यानंतर हळूहळू तुम्हाला समुद्र दिसेल. मोबाईलचा टॉवर दिसतोय मित्रांनो. टॉवर असणं खूप महत्त्वाचं आहे, मोबाईलशिवाय काहीच नाही आहे. आणि आपण आता रामेश्वरम स्टेशनला पोहोचलेलो आहोत. गाडी स्टेशनमध्ये एंटर करते, तर आपण दुसऱ्या दिशेने बघूया कसं दिसतंय ते. त्या साईडने आले स्टेशन, आपण त्या साईडने जाऊ. गरमी आहे मित्रांनो खूप. आपल्या पुण्यामध्ये भयंकर पाऊस चालू आहे आणि इकडे खूप गरमी आहे. पाऊस तर काहीच नाही आहे, पण गरमी खूप आहे. स्टेशन आलेलं आहे मित्रांनो. आपण 1 नंबर प्लॅटफॉर्मवरून चाललोय मित्रांनो. आणि इथे क्लॉक रूम सुद्धा आहे, म्हणजे जर तुम्हाला इथे काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर पर बॅग काहीतरी 15 ते 20 रुपये चार्जेस असतात. आणि ते चार्जेस देऊन तुम्ही तुमची बॅग ठेवून मग बाहेर जाऊन फिरून येऊ शकता. एक दिवसामध्ये सुद्धा रामेश्वर तुम्ही कव्हर करू शकता, कारण की तेवढं काही मोठं नाही आहे. सो आता आपण बाहेर जाणार आहोत आणि रूम पाहणार आहोत. इथे पोलीस स्टेशन आहे आणि याच्या पुढे कुठे असा ट्रॅक नसल्यामुळे हे जे आहे ते एंड स्टेशन आहे. पुढे कुठेच रेल्वे जात नाही. सो हे एक प्रकारचं एंड आहे. याच्या पुढे ट्रॅक नाही आहे मित्रांनो, कारण की हे लास्ट स्टेशन आहे. याच्या पुढे कुठेही ट्रॅक जात नाही आणि इथून परत जातात सर्व रेल्वे. सो आता आपण स्टेशनमध्ये आलेलो आहोत पुढच्या साईडला आणि इथून आपण रूम बघणार आहोत. रूम पाहून आराम करून मग उद्या आपण दर्शनाला, आणि आज जमलं तर आपण काही गोष्टी कव्हर करणार आहोत. स्वराचा मामा बघा कसं चालतोय. खूप थकलाय तो. काम चालू आहे. छान स्टेशन आहे मित्रांनो आणि मोठं स्टेशन आहे. थोडंसं काम चालू आहे त्यामुळे फिरून यावं लागते. काय म्हणलं तो? WIT होते सामने. चला त्याच्याकडे जाऊया, बघूया काय म्हणतो, किती पैसे म्हणतो. मंदिर नाही आहे मित्रांनो, स्टेशन आहे. तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मंदिर नहीं है, स्टेशन है ये। नहीं नहीं मंदिर नहीं जाना है अभी। होटल जाएंगे, कितना आदमी है? 2 ही आदमी है। ऑटो वाला है, गाड़ी वाला है? नहीं नहीं नहीं, हाँ, बुलाया है किसी को, वो आने वाले हैं, उनके साथ जाएंगे। रिटायरिंग रूम, चल। रेल कोच कॅन्टीन दिसते मित्रांनो छानपैकी। सध्या आपल्याला रूमवर जायचं आहे, आंघोळ करायची आहे। 2 दिवस झाला आपण आहोत
ट्रेनमध्ये. सो ती जे WIT तिथे. हां चला. रस्त्यावर सर्व बीचची वाळू आहे मित्रांनो. टेम्पलसाठी बसेस आहेत इथून ऑटोवाले तुम्हाला 100 रुपये घेतील. पण जर तुम्ही बसने गेलात तर 10 ते 20 रुपयामध्ये तुम्ही टेम्पलपर्यंत पोहोचू शकता. बसमध्ये बसलेलो आहेत मित्रांनो आपण. 10 रुपये तिकीट आहे इथून आणि रिक्षावाला 100 रुपये मागतोय. तर आता बसने जाऊया, बघूया, एक्सप्लोर करूया गोष्टी. ड्रायव्हर एक नंबर देत आहेत रूमसाठी. त्यांच्याकडून नंबर घेतला आहे. फोन लावून बघूया काय म्हणतायत ते. पार्किंग आहे इथे उतरलोत आपण आणि आता या साईडला या माणसाच्या मागे जातोय. त्याचाच नंबर भेटला होता. बघूया काय रूम दाखवतो ते. आवडलं तर थांबू, नाहीतर मग आपण भक्त निवासमध्ये जाऊया. इथे आपली रूम आहे मित्रांनो वरती. तुम्हाला पुन्हा मी रूम दाखवल. आता आपल्याला जेवायला जायचं आहे. इथे एक मेस म्हणून आहे, तिथे आपण जेवण करणार आहोत. आणि मग जेवण केल्यानंतर थोड्या वेळ आराम करून मग आम्ही बीचवर जाणार आहेत. आणि नंतर मग ठरवूया काय करायचं ते. सध्या आपण मेसवरती जाऊया. मुर्गन मेस. सो बोर्डवर लिहिलं लक्ष्मण क्रिएटेड दिस तीर्थ. आणि हा लक्ष्मण तीर्थ म्हणून याचं नाव आहे. मित्रांनो सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपण आलो इथे स्फटिक दर्शन करण्यासाठी. ही अशी काही एंट्रन्स आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.